सो वेलकम एव्हरीवन, वेलकम टू सदैव क्लासेस. चंद्रावरची शाळा आपल्याला जायचं आहे. चंद्रावरच्या शाळेमध्ये कुठे जायचं आपल्याला? चंद्रावरच्या शाळेत जायचं आहे. लक्षात सगळ्यांनी. तर ही चंद्रावरची शाळा आहे, जशी तुम्ही शाळेत जाता सकाळ सकाळी उठून. आता हे कोरोनामुळे आपण जात नाहीये, तो गोष्ट वेगळी आहे. परंतु आपण सध्या जे शिकतो ते ऑनलाईन शिकतो आहोत. पण तरी सुद्धा तुम्ही आज न उद्या शाळेत जाणारच आहात आणि यू हॅव टू गो टू द स्कूल गाईज, बिकॉज कोरोना भी धीरे धीरे कम हो रहा है एंड आई होप व्हेरी सून यू विल बी इन द स्कूल. ओके, शाळेत किंवा क्लासमध्ये तुम्ही बरेच लवकर तुम्ही येऊ शकता. तर ही जी शाळा आहे चंद्रावरची शाळा, ती भरेल कधी? 21व्या शतकात, इन द 21st सेंचुरी. ओके, इन द 21st सेंचुरी, 21व्या शतकामध्ये ही शाळा भरेल. कुठे भरेल? चंद्रावरती शाळा भरेल. कुठे भरेल शाळा? चंद्रावरती. आज जशी शाळा तुमची भरते तशी तुम्हाला चंद्रावरती शाळा भरेल. चंद्रावरच्या शाळेमध्ये नसेल, काय नसेल चंद्रावरच्या शाळेमध्ये? तुम्हाला खडू नसणार, फळा नसणार, ब्लॅकबोर्ड नाही होगा, चॉक नाही होगा, वहां पे मून, स्कूल इन द मून. चंद्रावरच्या शाळेमध्ये तुम्हाला शाळेमध्ये खडू आणि फळा नसेल. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुलं. तुम्हाला सर्वांना शाळेत जायचे ना, तर छोटे छोटे यान तुमच्यासाठी बनतील. काय बनतील? यान बनतील, म्हणजे स्पेसशिप बनतील. काय बनतील? स्पेसशिप. यान म्हणजे काय? स्पेसशिप. तुम्हाला माहित असेल, इफ यू वॉन्ट टू गो टू अ स्पेस, यू हॅव टू ट्रॅव्हल थ्रू अ स्पेसशिप. तुम्हाला स्पेसशिपने जावं लागेल. तर छोट्या छोट्या स्पेसशिपने यानातून मुलं शाळेमध्ये जातील. बटन दाबता शाळेचे दार होईल खुले. तर शाळेमध्ये एक बटन असेल, ते बटन दाबलं की शाळेचा दरवाजा आपोआप उघडेल आणि तुम्ही कुठे जाल? शाळेमध्ये जाल. यू विल गो इन टू द स्कूल गाईज. सी हाऊ स्टुडंट्स आर देअर. आता या शाळेत गेल्यानंतर तुम्हाला दप्तराचे ओझे नाही. लक्षात घ्या, दप्तराचे ओझे तुमच्याकडे नसणार. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. पाठीवर दप्तर आहे का तुम्हाला? नाहीये. मग काय असेल पाठीवर? ऑक्सिजनचा सिलेंडर. लक्षात घ्या, काय असेल तुमच्या पाठीवर? सी, यू कॅन सी हिअर. ऑक्सिजनचा सिलेंडर पाठीवर असेल, तो न्यावा लागेल तुम्हाला वरती. बरोबर की नाही? पाठीवर दप्तर घेऊन जायचंच नाही तुम्हाला. तुम्हाला ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जायचं आहे. यू हॅव टू कॅरी दी सिलेंडर ऑफ ऑक्सिजन. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. तुम्हाला भाजी पोळी घेऊन जावंच लागणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला एक जेवणाची गोड गोळी मिळेल. काय मिळेल? जेवणाची गोड गोळी मिळेल. यू विल गेट अ पिल. ओके, गोळी मिळेल. ती गोळी घेतली का तुमचं पोट भरलंच म्हणून समजा. तुमचं पोट भरलंच म्हणून समजा. पीटीचा तास कसा होतो ते पहा. पीटी तुम्हाला माहिती आहे, सर्वांना पीटीचा तास असतो. तुमचा फिजिकल ट्रेनिंगचा एक तास असतो तुमच्या. त्याच्यामध्ये तुम्ही ग्राउंडवर जाता. यू डू मेनी टाइप्स ऑफ एक्सरसाइजेस देअर. वेगळ्या कवायती वगैरे करत असता आणि त्या कवायतीमध्ये पण तुम्हाला खूप मजा येत असते करण्यासाठी आणि तुमचे शरीर तंदुरुस्त होत असं. यू फिजिकली बिकम व्हेरी ऍक्टिव्ह म्हणा किंवा सॉलिड बनता तुम्ही. राईट, फिट अँड फाईन. एकच एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. बघा, तुम्हाला उडी मारली तसं तो तरंगत आहे. व्हाय इज इट सो? बिकॉज देर इज नो ग्रॅव्हिटेशनल किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे आहे ते पण फार लो आहे. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. लक्षात घ्या, तिथे गेलात की तुम्ही पासच होऊन गेले समजा. लक्षात घ्या. बघा, ही मुलं अशी आहेत, ती कुठं चाललेली आहेत? चंद्रावर चाललेली आहेत. दिसत तुम्हाला यान चंद्रावर चाललेली आहेत ती मुलं आपल्याला पाहायला मिळत. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. अशी कशी असेल? अशी भारी अशी शाळा असेल चंद्रावरची. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच तुम्हाला खेळायला मिळणार आहे. सर्व चांदणे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जे चांदणे आपल्याला दूर पाहतो आपण म्हणतो, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. आपण लहानपणापासून कविता बोलतो. तर तुम्हाला त्याची खेळायला मिळणार आहे. लेखिका आहेत, सॉरी कवयित्री आहेत चारुता पेंढारकर. कोण आहे? चारुता पेंढारकर. शतक म्हणजे काय? 100. शतक म्हणजे काय? 100. शतकचा अर्थ करतो 100. आणि यान, यान म्हणजे काय? अवकाशातून प्रवास करणारे सुसज्ज असे वाहन, ज्याला स्पेसशिप म्हणतात. तर चंद्रावरची शाळा कधी भरेल? सर्वांना माहित आहे, 21st सेंचुरी, 21व्या शतकात ती शाळा भरेल. चंद्रशाळेत तुम्हाला काय न्यायचं? दप्तर कशाचे ओझे नाही, तर तुम्हाला दप्तराचे ओझे नाही. चंद्राच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही, तर तुम्हाला कशी कटकट राहणार सांगा? भाजी पोळीच्या डब्याची. चंद्रशाळेत कसा अभ्यास करावा लागेल? बटन दाबून, नुसते बटन दाबा. जसं तुम्ही आता करता ना ऑनलाईन अभ्यास, तसा तुम्ही अभ्यास या ठिकाणी सुद्धा करणार आहात. काही प्रश्न उत्तर आहेत 2-3 वाक्यात, पण ह्याची योग्य कारणे बघा. चंद्राच्या शाळेत जाताना ऑक्सिजन सिलेंडर न्यावा लागेल. का बरं? दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम आहे का? नाही. चंद्राच्या प्राणवायूचे प्रमाण कमी आहे का? बरोबर. सिलेंडर नेला तर शाळेत नेता येते का? नाही. तर तुम्हाला प्राणवायू चंद्रावर कमी आहे म्हणून तुम्हाला ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन जायचं आहे. दुसरा प्रश्न बघा.
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात. कारण का? आता शिक्षक अशीच पेटी शिकवतात का? नाही. विद्यार्थीचे वजन कमी असल्यामुळे. बरोबर, विद्यार्थ्याचे वजन कमी असते त्या ठिकाणी म्हणून ते तरंगतात. चंद्र गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून ते तरंगतात. हे बरोबर. 3 नंबरचं ऑप्शन. 4 नाही, 3 नंबर 2 नाही, 3 नंबरचं ऑप्शन आहे. चंद्र गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून त्या ठिकाणी ते तरंगतात. बरोबर, हे त्याचं उत्तर झालेलं आहे. भरेल, नसेल असे शब्द तुम्ही शोधा. यमक सोपे आहेत. काही वाक्य वाचायची. या वाक्यामध्ये बघा तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा आपण असे म्हणतो. तर बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता तर गणेश आईला म्हणाला. गणेश काय म्हणाला? तर हे इथे गणेश काय म्हणाला? मी कधीही चुकीचे वागणार नाही असं गणेश म्हणाला. कोण म्हणाल? गणेश. म्हणून जो गणेश जो बोलला ते तुम्हाला दिलेलं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. लक्षात घ्या. दुहेरी अवतरण चिन्ह. ताई दादाला म्हणाली मला उद्या शाळेत सोडशील का? कोणाला? ताई दादा म्हणाले मला शाळेत. याला म्हणतात डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा दुहेरी अवतरण चिन्ह. हे या ठिकाणी वापरलं जातं. व्याकरणाचा प्रकार तुमचा तो आहे.